राम राम विद्यार्थी मित्रांनो, शब्द नेमके कसे तयार झालेले आहेत? काही शब्द हे आपल्याकडे संधियुक्त आहेत, म्हणजे संधीनुसार तयार झालेले आहेत. लक्षात घ्या, चंद्रोदय शब्द उच्चारल्याच्या नंतर या ठिकाणी दोन वेगवेगळे शब्द आहेत. कोणते लक्षात घ्या. चंद्र अधिक उदय. आता या ठिकाणी चंद्र अधिक उदय हे दोन वेगवेगळे शब्द. या ठिकाणी या द्र मध्ये अ आहे आणि या ठिकाणी उ, दोही मिळून अ अधिक उ यांचा तयार होतो ओ. म्हणजे या द्र मधलं अ खाली आलं, त्यानंतर हे उ खाली आलं, त्यांचा ओ तयार झाला आणि मग हा ओ या द ला जाऊन भेटतो आणि मग शब्द तयार होतो चंद्र अधिक उदय, चंद्रोदय. म्हणजे काय, ज्या ठिकाणी शब्द जोडल्या जातो त्या ठिकाणी काना आणि मात्रा दिसतोय, म्हणजे स्वर संधी आहे, ओ तयार होतो. आता या ठिकाणी बघा, गणेशोत्सव दोन शब्द आहे, गणेश अधिक उत्सव. मग घडलं काय, तर या ठिकाणी अ आणि त्याच्या पुढे आलं उ, दुहीचा तयार झाला ओ आणि मग शब्द तयार झाला गणेश अधिक उत्सव, गणेशोत्सव. त्याच पद्धतीनं एकोन, एक अधिक ऊन आणि मग तयार होतो एकोण. आलंय का लक्षात?